महाराष्ट्रातील घरामध्ये आवडीनं बनवला जाणारा आणि तितक्याच आवडीनं खाल्ला जाणारा एक पदार्थ म्हणजे भरलं वांग। तर हीच रेसिपी आज आपण बघणार आहोत। भरलं वांग बनवायला फार सोपं आहे। यासाठी मार्केटमधून जास्तीचं साहित्य आणावं लागत नाही। घरात वांगी असतील तर आयत्या वेळी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता। नमस्कार, मराठी अन्नपूर्णा डिलाइट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर आजच्या रेसिपीसाठीचं साहित्य बघूया। तर इथं मी वांगी घेतलेली आहेत। वांग्याला 2 काप देऊन घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने याच्या 4 फोडी करून घ्यायच्या आहेत। काप देताना जास्त खोलवर देऊ नका। जिथपर्यंत वांग्याचं देठ दिसतं आहे तिथपर्यंतच काप द्यायचा आहे, म्हणजे यामध्ये मसाला भरल्यानंतर तो व्यवस्थित बसेल। वांग्यांची देठं जर जास्त लांब असतील तर अशी अर्धी कापून घ्यायची आहेत। भरलं वांग बनवण्यासाठी शक्यतो ताजी आणि अशी आकाराने छोटी छोटी वांगी निवडा, म्हणजे वांगी पटकन शिजली जातील। आता ही वांगी काळी पडू नये म्हणून अशीच पाण्यामध्ये ठेवू आणि मसाला तयार करून घेऊ। तर मसाल्यासाठी आपल्याला पाव कप शेंगादाणे, 2 टेबलस्पून भाजलेले तीळ, 4 ते 5 टेबलस्पून किसलेलं खोबरं आणि 2 टेबलस्पून धणे लागणार आहे। तर इथं मी शेंगादाणे, खोबरं आणि धणे तेलामध्ये तळून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचे काप, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे। सर्वात आधी हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी न टाकता वाटून घेऊया। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ, खोबरं आणि धणे टाकून घेऊ। हे सगळे पदार्थ सुद्धा आपल्याला पाणी न टाकता शक्य तेवढे बारीक वाटून घ्यायचे आहेत। सर्वात शेवटी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगादाणे टाकून घेऊ। तर शेंगादाणे आपण जाडसर वाटून घेणार आहोत। तर भाजीसाठीचं वाटण तयार झालेलं आहे। आता हे एका खोलगट भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यामध्ये राहिलेले साहित्य टाकून घेऊ। तर यामध्ये आपण 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून गरम मसाला, पाव टीस्पून हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घेऊ। हा मसाला जर कोरडा वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आणखी थोडंसं तेल वाढवू शकता, म्हणजे मसाला थोडासा ओलसर होईल आणि वांग्यामध्ये व्यवस्थित भरला जाईल। तर असा हा भाजीसाठीचा मसाला तयार आहे। आता वांगी आपण पाण्यामधून बाहेर काढून घेतलेली आहे। आता वांग्यामध्ये मसाला भरून घेऊ। मसाला भरून झाल्यानंतर शेवटी वांग असं मुठीने दाबून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये मसाला चांगला घट्ट बसला जाईल। सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे। आता हा राहिलेला मसाला सुद्धा आपण भाजीमध्ये वापरणार आहोत। कढईमध्ये मी 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेले आहे। यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी टाकून घेऊ। मोहरी तळल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहेत। जिरे तळून सोनेरी झालेले आहेत। आता यामध्ये आपण पाव टीस्पून हळद आणि थोडंसं हिंग टाकून घेऊ। हळद आणि हिंग तेलामध्ये करपण्याआधी लगेच यामध्ये वांगी टाकून घेऊ आणि 1 मिनिटभर तेलामध्येच वांगी छान परतून घ्यायची आहेत। तेलामध्ये वांगे छान परतलेले आहेत। आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घेऊ। त्याचबरोबर थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला वांगे वाफवून घ्यायचे आहेत। झाकण काढून बघूया तर वांग्यामधलं सगळं पाणी कमी झालेलं आहे आणि फक्त तेल शिल्लक राहिलेलं आहे। आता यामध्ये शिल्लक राहिलेला मसाला टाकून घेऊ आणि तेलामध्ये हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। 1 मिनिटभर हा मसाला मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेला आहे। आता यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया। जवळपास 1.5 कपाच्या आसपास पाणी इथं मी वापरलेलं आहे। अगदी अलगदपणे भाजी ढवळून घ्यायची आहे। आता यावरती झाकण ठेवू आणि झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटांसाठी लो फ्लेमवर भाजी शिजून घ्यायची आहे। भाजी शिजत असताना फक्त 1 ते 2च वेळा अलगदपणे भाजी ढवळून घ्यायची आहे, कारण जेवढी जास्त वेळा भाजी ढवळली जाईल तेवढा जास्त मसाला वांग्यामधून बाहेर निघेल। झाकण काढून बघूया तर भाजीमधलं बरंचसं पाणी कमी झालेलं आहे। छान दाटसर भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला भाजी थोडीशी पातळ आवडत असेल तर सुरुवातीला तुम्ही पाणी जास्त वापरलं तरीही चालेल। आता एका वांग्याचा देठ दाबून बघूया तर वांग व्यवस्थित शिजलेलं आहे। आता यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅसची फ्लेम बंद करूया। तर असं हे एकदम चमचमीत भरलं वांग तयार आहे। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाइट्ससोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा। धन्यवाद।